तर तुमचं स्वागत आहे श्रेयाज वर्ल्डमध्ये म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज आम्ही चाललो आहेत बाहेर फिरायला. तुम्हाला बघायचं असेल आम्ही कुठे चाललो आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. त्यात आम्ही आहोत आमच्या बाबांच्या गाडीत टाटा पंचमध्ये. हा टाटा पंच आहे, हे पण टाटा पंच आहे ना. आता आम्ही आलो बोईसरच्या स्टेशनवर आणि तिथून आम्ही जाणार आहोत दादरला. तिथं आम्ही ट्रेन पकडणार आणि तिथं आम्ही जाणार सोलापूरला. सांगायचं असते थंबनेल वर तर कळतं त्यांना. चल आमचे युट्यूबर बघा. हे बघ इथे एवढं चेंज कर तूच बनवतोस. इथे जा. दादर स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही पोहोचलो AC वेटिंग हॉलमध्ये. तर आता आम्ही जेवणार आहोत. काय हे आमच्यासाठी पराठे, ते पण पनीरचे, केचप खायला त्यासोबत. ह्याच्यात मेथीची भाजी, पप्पा आणि आईसाठी आणि चपाती आणि चपात्या. चपाती खाणार, पराठा नाही खाणार. ए पराठा खायचा. आता आम्ही आलो ट्रेन मध्ये आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि हे 2 सीट आहेत माझे आणि मम्मीचे आणि तिथे आहेत पप्पा आणि इथे झोपणार आहे. तुझं मुख्य खराब होतं सांग आता. कारण की मला वाटतं की खरंच पप्पा स्लीपर मध्ये असं सर्वांनी जोक केला आणि पप्पाने असं सर्वांना सांगितलं म्हणून मला वाटलं की खरंच की काय. नंतर समजलं की हा एक प्रँक होता. सीट घेतली आहे आणि मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. तर आता मी जिथे चालले म्हणजे तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर. आम्ही हे 3 जागा 2 दिवसात एक्सप्लोर करणार आहोत आणि त्याची फुल डिटेल तुम्हाला देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आम्ही काय काय केलं, काय मज्जा केली सर्व दाखवणार आहे. आणि ही जी ट्रेन आहे खूप पॉश आहे, नीट अँड क्लीन. यांची टॉयलेट, बाथरूम सर्व क्लीन आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर तुम्ही झोपते. गुड नाईट. फायनली स्टेशनवर उतरला आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत गाडी येणार आहे. AC गाडी केली आहे. तर आम्हाला फिरवणार आहे. त्याची फुल डिटेल्स तुम्हाला देणार आहे. त्यासाठी नक्की बघा. चला तर आमची गाडी आली की गाडी आली अर्टिगा आणि फुल AC आहे. फ्रेश वगैरे झालं इकडे हॉटेल होते. तर आम्ही पहिले तरी भक्त निवासमध्ये गेलेलो. श्री तुळजाभवानी मंदिर तिथे जे मंदिराकडचे असतात त्यांचं हे आहे. तर मग आम्ही तिथे तर गेलो होतो, ट्राय केलं. तर तिथे त्यांनी सांगितलं की ते गरम पाणी नसते, फक्त थंड पाणी येणार आहे. म्हणून आम्ही तिथे नाही गेलो. आणि ते कुतवड भक्त निवास आहे तिथे आम्ही गेलो. ते आम्हाला राहायचं तर नव्हतं म्हणून आम्ही फक्त आंघोळ वगैरे करून निघालो. आणि इथे आम्ही नाश्ता केला कामामध्ये. आणि आता आम्ही चाललो आहेत दर्शनाला. तुळजाभवानीच्या दर्शनाला चाललोय. तर चला तिकडे मोबाईल अलाउ नाही. हां, मी तुम्हाला क्लिप दाखवू नाही शकत, सॉरी, कारण की तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. चला तर आम्ही जातो आणि तुम्हाला भेटतो. जे हैदराबादच्या ट्रिपसोबत आमच्यासोबत होते. तर तुम्ही आमचे ब्लॉग्स बघत असेल तुम्हाला समजलंच असणार आहे. आणि तिथे आहेत कोणते काय मागे केकाटे फॅमिली. चला आणि आमची फॅमिली. खूप सारे भक्त निवास तुम्ही कोणतेही चॉईस करू शकता. हे ते पार्किंग एरिया. हे बघ चालत चालू म्हणा. 5 मिनिट.
जेवढी होती तेवढी मी दाखवायला प्रयत्न केलाय. तर आता आम्ही बाहेर आलोय. 15 मिनिट दर्शन झालं आपलं. आमचं 15 मिनिट्समध्ये दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती, नंतर आमच्या मागे खूप गर्दी झाली. तर आणि देवीचं दर्शन खूप छान झालं आणि आम्ही इथं बाहेर आलो आहे. आता आम्ही जाणार आहोत गाणगापूरला. आता मी जाणार आहोत गाणगापूरला. त्याची पण व्हिडिओ दाखवणार. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणजे देवीच्या रूममध्ये, म्हणून मी जास्त व्हिडिओ करू नाही शकली. पण जेवढा आम्ही बघितलं त्याची व्हिडिओ मी प्रयत्न करणार नाही टाकण्याचा. चला जाऊया गाणगापूरला. पण आपल्या इथे नक्की करायचं